नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद गट आणि गड्ड भरती 2026 याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। हे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, नगर परिषद अंतर्गत गट आणि गड्डच्या एकूण 3100 प्लस जागा जाहीर करण्यात आलेल्या आहे। तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा राहणार आहे गटकाच्या आणि गड्डच्या हे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे हे पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। तर बघा संपूर्ण माहिती। तर बघा मित्रांनो, नगर परिषद अंतर्गत गटक आणि गड्ड भरती प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर याचं परिपत्रक पण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे, फक्त अजून जाहिरात प्रसिद्ध व्हायची आहे। तर या ठिकाणी पदे बघा कोणकोणते राहणार आहेत, ठीक आहे। तर या ठिकाणी नियुक्तीचा मार्ग दाखवलेला आहे। यामध्ये वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक, उद्यान पर्यवेक्षक, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, ड्रायव्हर कम ऑपरेटर, गाळणी चालक, शिपाई, फायरमॅन, हवालदार, नाईक, सफाई कामगार यासारख्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार। यामध्ये गटक आणि गड्ड हे सर्व पदे मिळून ही भरती होणार आहे आणि यावेळेस जे नगर परिषदची भरती आहे हे MPSC मार्फत होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, ठीक आहे। तर पदे या ठिकाणी तुम्ही पाहिलेलेच आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जिल्ह्याचे नाव दिलेले आहे आणि गट क च्या जागा किती आहे, गट ड च्या जागा किती आहे आणि रिक्त जागा किती आहे दोन्ही मिळून हे या ठिकाणी हे दिलेलं आहे दोन्ही मिळून। पालघर जिल्हा गट क आणि गट ड मिळून 51 जागा, रत्नागिरी 35, ठाणे 36, रायगड 49, सिंधुदुर्ग 29, कोकण विभाग एकूण 200 जागा आहे। नंतर पुणे विभागामध्ये 412 जागा आहे। नागपूर विभागामध्ये या ठिकाणी दिले, नागपूर विभागामध्ये टोटल 440 जागा आहे। नंतर अमरावती विभाग एकूण 487 जागा, यामध्ये अमरावती 100, अकोला 75, वाशिम 49, यवतमाळ 149 आणि बुलढाणा 114। नंतर या ठिकाणी आहे नाशिक विभाग 411 जागा। एकूण पदे जे भरलं जाणार आहे ते असणार आहे 3138 आणि यामध्ये गट क चे असणार आहे 2151 आणि गट ड जे असणार आहे 987। तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात किती जागा हे जर पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून देईल, ठीक आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन, ठीक आहे मित्रांनो। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे की किती जागेची भरती येणार आहे आणि कोणकोणत्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे। तर मित्रांनो, ही जाहिरात जी आहे 5 मार्च पर्यंत येण्याची जास्तीत जास्त शक्यता, लक्षात ठेवायचं। येणाऱ्या 7 ते 8 दिवसांमध्ये ही जाहिरात येऊ शकते। जाहिरात आली की त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।